सांगायला मला आनंद वाटेल की विद्याधन हे जे नाव दिलं किंवा विद्याधन जे सुरू झालं ते दोघांपासून सुरू झालं. विद्याधन म्हणून त्याच्यामध्ये एक होता रवींद्र, दुसरा होता विजय. जे विद्याधन म्हणून बरं. आणि मला पहिलेपासून जे हे होतं, आज मी ज्या 2 परापासून सुरुवात केली त्याच्यातला एक विद्यार्थी माझा आज सिलेक्शन झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जो इथं आला तो 4 गोष्टी घेऊन जावा याच्यासाठी केला अट्टहास जो आमचा असतो. प्रत्येक गोष्ट समजून सांगण्यामागे, प्रत्येक गोष्ट सांगण्यामागे शिक्षकाची भावना असते. आणि तुम्ही कष्ट केले त्याचा सोहळा आहे. आता शिक्त गुलाल अंगावर पडलाय आणि हा टाकलाय आम्ही सगळ्या निघलो. आता हा गुलाल अजून मोठे पुढे जाणार आहे. 40 दिवसाला पुढे मेन्स आहे. हा सगळा नियतीचा खेळ असतो. हा सगळा हे कुठं आपल्या हातात, पण आपल्या हातात मेहनत असते. आणि मला आज आनंद माझा विद्यार्थी झाला हे तर आहेच, एक शिक्षक आहे. पण मला आनंद कशाचा झाला माहितीये? त्याच्या कष्टाचं चीज झालं. मला आनंद त्याचा झाला. आज सरांच्या मेहनतीचं चीज झालं. सर 1.5 वर्ष फिरून आले आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर मी त्याला एकच सांगायचो, हे आठवत असं एकच सांगायचो, सर सरळ सेवेच्या नादी लागू नका, तुम्ही कंबाईनचा अभ्यास करा आणि तुम्हाला सगळं काहीतरी भेटेल. एमपीएससी ही कष्टाला कधी रिकाम्या हाताने पाठवत. त्याला मी नेहमी सांगायचो कसं की मी आतापर्यंत जेवढे विद्यार्थी बघितले एमपीएससी न कधीच कोणाचे कष्ट फुकट घेतले नाही. कोणा तुम्ही आज दिवसभर जी मेहनत करताय ना, एक दिवस त्याचं चीज एमपीएससी दिल्याशिवाय राहत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण आहे 2 खरं सांग, सगळ्यात जास्त शिळ्या तिने खाल्ल्या आणि 2 दिवस जायचा निघून, 1 दिवस जायचा दुसऱ्या दिवशी ते शेअर नाही तर आधीच त्याला धरून आणायचे. आणि आज मला आनंद वाटला त्याचा रिझल्ट आला म्हणून त्याला धरून आणले. त्याला माहित पण नव्हतं आणि आणि आज चांगली गोष्ट आहे. मस्के सरांचं मी आज एवढ्या 20 वर्ष देशाची सेवा केली. त्याच्यानंतर शून्यातून निर्माण केलं, सगळं सुरू झालं. सगळं सोपी गोष्ट नव्हती. मेन्सला मराठी होती, त्याची एकदम सुरुवात होती. मी त्याला सांगितलं, सर मला जेवढं भेटेल बाबा तेवढं तुमच्या एकट्यासाठी मी घेण्याचा प्रयत्न करतो, पण एमपीएससी इथं आधी प्रॉपर सगळ्या गोष्टी आपण प्रयत्न करू. मला दिवसभर लेक्चर घेतल्यावर बी असं व्हायचं की आता काय करू, मी तो पळून जाऊ का काय, पण मला कर्तव्य दिसायचं की मेन्सलाच पुढे. मी त्याला म्हणायचो मी 7-8 लेक्चर घेतो बा, त्याच्यातलं आलं तर आलं, मी तुम्हाला सिस्टीम करतो, मला हे पटच नाही हे अशी सिस्टीम. सर म्हणायचे तुम्ही घ्या फक्त, येस डन. मी बोलतो तू सगळ्याला म्हणजे मला कमाल वाटायची. आणि सगळी पोरं कष्टाळू आहेत. म्हणून आपल्या विद्याधन परिवारातर्फे, आपल्या सर्व विद्याधन परिवारातर्फे त्यांचा छोटासा प्रतिनिधी म्हणून दोघांचं अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून त्या दोघांचा धन्यवाद. सर सांगितलं सर नक्कीच मी जो काही छोटं मोठं यश आहे माझ्या डोक्यात 100% जाऊ देणार नाही. इथून पुढे येणाऱ्या 40 दिवसावर बुद्धीची वेस आहे त्यासाठी मी माझं 100% देईन. आणि जो आजचा दिवस आहे खरंच तिथून इथं बसण्यापर्यंतचा जो दिवस आहे प्रत्येकाला वाटायचं की इथं बसल्यानंतरच यायचे, इथं कोणतरी गेस्ट बसायचे वाटायचं मनात. 2022 पासूनचा हा मी सर्वात पहिल्यांदा हडपसर मध्ये आलो. माझा जे मित्र होता सूरज त्याने मला या क्षेत्रामध्ये आणलं. त्याचे सर आता तो इथं सध्या नाहीये, पण त्याचे मी मनापासून आभार मानतो. सूरज प्रत्येक पोराला वाटायचं की शिकवल्यानंतर आपल्यामध्ये किती त्याच्या मनात गेलं होतं, त्याच्या मनात काय होतं, त्याची शिकण्याची जिद्द होती. म्हणजे त्याला मला राग नाही आला कधी, त्याला प्रेमानं हक्कानं मला काही गोष्टी सांगितल्या. सर एक सांगायचंय बरं का, तुम्ही मला आधी शिव्या द्यायचं तर द्या, पण मी तुम्हाला सांगतो. आमची सर्वात पहिल्यांदा सरने लय मोठा पेपर घेतलेला होता. सर तुम्हाला आठवत असेल 2022 बाबासाहेबांच्या जयंती दिवशी 14 एप्रिलला त्या हॉलमध्ये काहीतरी 80 ते 100 पोरं सगळे हडपसर मध्ये आलेले होते. आणि क्वालिटी विषयावर सर पेपर काढलेला होता. पेपर डिस्ट्रीब्युट करायला मी सर आणि सरचे काही मित्र पेस आहेत 4-5 जण आलेले होते. तो पेपर झाला त्याच्यामध्ये 1-2 नंबर येणाऱ्याचं बक्षीस ठेवलं होतं. मला तर गॅरंटी वाटत नव्हती की माझा नंबर येईल किंवा नाही. रोज सरला विचारायचं सर त्याचा कधी तुम्ही रिझल्ट दाखवणार. एक दिवशी झालं असं सर मी डायरेक्ट ग्रुपवर मेसेज टाकले की रवींद्र कांबळे 70 पैकी 68 मार्क क्वालिटीला त्या टाइमात मला आठवतं. आणि 2 नंबर आपला विजयच होता, तो पण काहीतरी पॉईंट 50 माझ्या म्हणतो.
तो पहिला दिवस त्या टायमाला सर खरंच डोळ्यात पाणी आलं होतं. लाईफ मध्ये आता पण शाळा असेल कॉलेज असेल कुठल्याच ह्याच्यामध्ये एवढं म्हणजे मार्क किंवा फर्स्ट नंबर तर कधी माहितच नव्हतं. एमपीसी न मला एवढं दिलं ना हे बऱ्याच गोष्टी. 2024 ला माझं राज्यसभेमध्ये बारावीला सिलेक्शन झालं. ती एक गोष्ट असेल. परत 2023च्या टॅक्स असिस्टंटला त्या पण वेळेस मी मेन्सला होतो. 24ला 25ला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मनापासून तुम्ही जर मेहनत केलो ना जेवढं करायचंय मी काय बाकी दुसरं काय वगैरे बोलणार नाही पण जेवढा अभ्यास करायचा ना मित्रांनो तेवढा प्रॉपरली मनापासून करा की नाही माझं परत हे करू ते करू असं नका करू. जे आपण करतोय ते प्रामाणिकपणे कष्ट करा. एकांतात असू द्या फ्रीली असू द्या सगळ्यासोबत असू द्या फक्त अभ्यास व्हायला हवा अभ्यास नको एवढंच मी तुम्हाला सांगेन. बाकी सर तर सरच्या मार्गदर्शनाखाली तर तुम्ही सगळेजण आहात. मी पण आहे इथून पुढे पण सरचं लाईफ टाइम साठी सरचे आमचे एक नाव ठेवले हे खरं आहे. बाकी तुम्हाला पण तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी सगळ्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. रिस्पेक्टेड निखिल सर, दादा गाडगे सर. ॲक्च्युली मला आता काय बोलायचं तेच कळलं नाही पण बोलतो मी. मला अजून पण विश्वास बसत नाही खरं सांगतो. कारण एमपीएससी काय असते, काय प्रोसेस असते, कसं काय वगैरे काय जे काय आहे ते सर्व सर्व निखिल सरांनी करून घेतलेलं होतं. ज्यावेळेस मी इथे आलो होतो आणि खरं तर ते सर तुम्ही शेवटचं वाक्य खूप छान बोलला. किती जरी मोठा झाला तरी सर विद्यार्थी बनून एक तुमच्या चरणी आणि सगळ्यांच्या चरणी बस राहो. बाहेरची हवा कुठलीच डोक्यात नको घुसू पण नका देऊ आयुष्याच्या शेवटपर्यंत. आणि जे काय आहे ते क्लासमुळे आणि ज्यांनी मला मान सन्मान दिला मिलियन आर्मी. खरंच जर ह्या दोन गोष्टी नसत्या तर मी आज इथे नसतो. आणि खूप खूप निखिल सर काळजे सर थँक्यू व्हेरी मच. प्रत्येकाच्या आपल्या पालकांना बोलावं आपण काय करतोय आणि आपण कुठल्या क्लासमध्ये आहोत आणि नक्की आपण योग्य मार्ग आहेत की नाही. एक त्यांना विश्वास बसला की बस आई वडिलांच्या नजरेत आपण सक्सेस झालो तर झालो बस. तीनच गोष्टी आहेत आई वडील आणि शिक्षण. यात काही भेटो ना भेटो यांच्या नजरेत आपण सक्सेस झालो तर सगळं काही भेटतंय. त्याच्यामुळं मी क्लासचे निखिल सरांचे खूप खूप धन्यवाद. गाडगे सरांचे पण. आणि तुम्हा सगळ्याला जो आता मेन्स आहे 17 मेची खूप आहे तिथे 10-12 विद्यार्थी आहेत. त्यांचंही होणार आहे आणि सरांनी मला नेक्स्ट टार्गेट दिलेलं आहे 7 जूनचं. तर सर होईल तेवढं प्रयत्न करू आणि थँक्यू व्हेरी मच. शेवटचे 2 मिनिट सगळ्यांचे. हा गुलाल सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ही सुरुवात झाली विद्यार्थ्यांची. आणि इथं बसलेले सगळे जण मला असे काही अजून बी नावं माहिती. माझे लेकरं अजून लई कष्टाळू आहेत आणि ती सुद्धा आहे. 100% येणाऱ्या काळामध्ये आपला काळ असेल 100%. फक्त आज आपण ज्या मार्गाने पुढे चाललो ज्या तत्वानं पुढे चाललोय त्याला देवाची साथ भेटली. तुम्ही सगळेजण पुढे जा. तुम्ही याच्यातलेच भाग आहेत. हेच शिकले हेच सगळे आपल्यासाठी एक ऊर्जादायी क्षण आहे हा सगळ्यांचा. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यांच्या कष्टाचं मेहनतीचं सातत्याचं अहोरात्र कितीतरी एकांतात दिवस काढले कितीतरी कष्ट केलं या सगळ्यांचं चीज झालं याचा आम्हाला आनंद आहे. आमचे विद्यार्थी लागले हे तर आमचा मोठा सन्मान आहे. तुमच्या कष्टाचं चीज झालं हे आमचा लय मोठा मान. आमचं सगळ्यात महत्वाचं भाग्य ते आहे की इथं येणारा प्रत्येक विद्यार्थी इथं अभ्यास करणारा प्रत्येक जण काहीतरी घेऊन जावा. त्याचं त्या ज्या दिवशी चीज व्हावं. मी थोडा का होईना याच्या ऋणातून मुक्त झालो असं वाटतंय मला. यांना शुभेच्छा देऊ आपण इथं थांबू.